परभणी घटनेच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्याच अनुषंगानं तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत। जर पाहिलं तर आज धाराशिवमध्ये हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो संपन्न होणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आज जे नागरिक आहेत ते जमणार असल्याचं सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ज्या दोन घटना आहेत त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरून गेल्याचं कुठेतरी सांगण्यात येतं। मात्र अजूनही स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे काही मारेकरी आहेत त्या जे काही गुन्ह्यातील जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये। याच घटनेच्या निषेधार्थ कुठेतरी राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत आणि याच अनुषंगाने धाराशिवमध्ये देखील आज मोठा मोर्चा संपन्न होणार आहे। यामध्ये जर पाहिलं तर अनेक राजकीय नेते मंडळी जी आहेत ती सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। जवळपास 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे हा जो मोर्चा आहे तो याच जिल्हा कचेरीवरती कुठेतरी धडकणार आहे आणि कुठेतरी सर्वांच्या मनात एकच आक्रोश आहे, तो म्हणजे कुठेतरी देशमुख कुटुंबीय असेल त्याचबरोबर पद्धतीनं सूर्यवंशी कुटुंबीय जे आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी नागरिक जे आहेत ते आज रस्त्यावर उतरणार आहेत। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।